तर माझ्या अंगणातील झाडांची सुरुवात मी गुलाबाच्या झाडापासून करते। तुम्ही बघू शकता गुलाबाच्या झाडाला खूप छान असं फुल आलेलं आहे आणि इथेच आहे ना छोटं गुलाबाचं झाड आहे, त्याला अशी पातळ पाकळ्यांचं फुल येतं ते। आणि ते खजुराचं झाड आहे, इथं कोरपड आहे, इथं लाजाळूचं छोटं झाड पण आहे। हे मोरपीस आहे, आता आम्हाला खाली लावायचे, ते कुंडीमध्ये लावले होते। आणि इथं याचं नाव नाही माहिती, पण हे नाही चिनी गुलाबा, हे चिनी गुलाबासारखाच प्रकार आहे झाडाचं। इथं पण कोरपड आहे अजून, इथे मोगरा आहे आणि कोरपड तुम्ही बघू शकता खाली लावली, एकदम छान झाली। इथे बादलीत पुदिना आहे, सगळे झाडे आम्हाला खाली लावायचे। इथे लाजाळू झाड आहे, हे मी आता 2 ते 3 दिवसापूर्वीच लावले, तर खूप छान असं आहे ते, पण तुम्ही बघू शकता किती भारी। इथे सीताफळाचं झाड आहे, याला पण सीताफळ आले भरपूर। आणि इकडे आहे ना रामफळ आहे, योगायोग असा आहे का दोन्ही झाडांना आहे ना सीताफळ आणि रामफळ यावेळी संगच फळं आले। तरी जास्वंदीचं झाड आहे, याला पण तुम्ही बघू शकता खूप छान फुलले आहेत आहे आणि गणपतीपासून खूप फुललेलं झाड आहे ते, फुलं खूप आहे त्याला। इथे ये ना मी प्राजक्ताचं आणलेलं आहे, इथे येला इथे चिंच आहे, हिला आता चिंच येतील। आणि इथे बेलाचं झाड आहे, बेलाचं झाड लावून महिना 2 महिने झाले, पण त्याची काही वाढ जास्त होत नाही अजून। आणि शेजारी शमीचं झाड आहे, हे आता मी दसऱ्याला आणून लावलं। तर अशा